नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे लावण्यात आलेले मनसेचे बॅनर अज्ञातांनी रात्री फाडले असल्याने मनसेचे पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात आज कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला। अज्ञात समाजकंटकांना शोधण्याची मागणी केली आहे। दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे वॉर्ड ऑफिसवर मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता। त्या अनुषंगाचे हे बॅनर लावण्यात आले होते। मात्र मोर्चाचा उल्लेख असणारे बॅनर हे फाडले असल्याने आता मनसे सैनिक देखील आक्रमक झाले आहेत। ज्यांनी हे बॅनर फाडले आहेत त्यांना पोलिसांनी शोधावे, अन्यथा मनसे पदाधिकारी शोधून काढून बॅनर ज्या प्रकारे फाडला तसेच फाडणार असल्याचा इशारा नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरखैरणे विभागाच्या माध्यमातून येत्या 26 सप्टेंबरला कोपरखैरणे वॉर्ड ऑफिसवर एक जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार होतो। मात्र तो मोर्चा नवी मुंबईतल्या कोणाच्या तरी जास्तच जिवारी लागल्याचं वाटतंय आणि त्याचाच राग मनात धरून या समाजकंटकांकडून काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चाचा लावलेला जो बॅनर आहे ते फाडण्याचं कृत्य झालं। आज मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतल्या महाराष्ट्र सैनिकांनी जमून रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलंय आणि त्यांच्याकडे ठोस मागणी केली की या हरामखोराला तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा जर पुढच्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्र सैनिकांकडून निर्माण झाला तर त्याला पोलीस प्रशासन आणि इथली यंत्रणा जबाबदार असेल। कुणाच्या पोटात हे दुखतंय हे येत्या काही दिवसात कळेल आणि त्या 26 सप्टेंबरच्या मोर्चानंतर या येत्या 48 तासात जर शोध लागला नाही तर तो मोर्चा कोपरखैरणे पोलीस स्टेशनवरती वळवायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाग पाडू नये एवढी एक विनंती वजा मागणी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून केली। आणि मला या माध्यमातून बॅनर फाडणारे जे आहेत त्यांना हे सांगायचंय की आमच्या नादाला लागू नका। चुकून जर आम्हाला भेटलात तर बॅनर सारखे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा